95 पेन्शनधारकांचे करोडो आणि कोट्यवधी रुपये हे सरकारच्या तिजोरीमध्ये पडून आहेत. 75 लाख EPS 95 पेन्शनधारकांनी रक्ताचं पाणी करून आयुष्यभर कष्ट करून आपले पैसे ही आपला फंड हा EPFOच्या तिजोरीमध्ये जमा केला. कारण आपल्याला म्हातारपणामध्ये वृद्ध वयामध्ये आपल्याला पेन्शन मिळावी यासाठी हा फंड जमा केला. परंतु आता त्यांचेच पैसे त्यांना मिळवण्यासाठी त्यांना दारोदारी भिकाऱ्यासारखं फिरत असल्याची अवस्था आता आपल्याला दिसून येत आहे. आजचा व्हिडिओ महत्त्वाचं नवीन काही अपडेट नाही, परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण सरकारकडून EPS 95 पेन्शनधारकावर कसा अन्याय केला जातो, किती फंड त्यांच्याकडे जमा आहे तरी सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांना दिला जात नाही, का दिला जात नाही, सरकार का असं करत आहे, याबद्दलचा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, 75 लाख पेन्शनधारकांनी रक्ताचं पाणी केलं आणि आयुष्यभर कष्ट करून EPFOच्या तिजोरीमध्ये आपला फंड जमा केला. कारण आपल्याला म्हातारपणी आर्थिक काठी मिळावी, आर्थिक आधार मिळावा यासाठी EPS 95 पेन्शनधारकांनी फंड जमा केला. परंतु तुम्ही आताची पार्श्वभूमी बघितली तर जवळजवळ 10 वर्ष झालं पेन्शनधारकांना 1000 रुपये पेन्शन मिळत आहे. काही जणांना 1000 पेक्षा कमी सुद्धा पेन्शन मिळत आहे, तर काही जणांना फक्त 1000 पेन्शन मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक वृद्ध वय असून सुद्धा वारंवार आंदोलन मीटिंग घेत आहेत, तरी सुद्धा त्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. मागच्या वर्षीचं जर 2025चा जर आलेख पाहिला तर तुम्ही EPS पेन्शनधारकांमध्ये म्हणजेच पेन्शनचं रेकॉर्ड पाहिलं तर पेन्शनमध्ये भारताचा खालून दुसरा नंबर आहे. त्यामुळे यावरती तरी सरकारने विचार करावा. कमीत कमी देशाचं रेकॉर्ड चांगलं ठेवण्यासाठी तरी पेन्शनधारकांना पेन्शनचा न्याय हा सरकारने द्यावा, असं कुठेतरी त्यावेळी सुद्धा पेन्शनधारकांना आणि अन्य जनतेला सुद्धा वाटलं होतं. कारण तुम्ही बघितलं तर आता मागे जे संसद सत्र झालं त्यामध्ये सुद्धा बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा संसदेत मांडला होता, तरी सुद्धा सरकारकडून अजूनही कोणत्या प्रकारचं अपडेट आलं नाही. त्याचबरोबर संसदीय समितीचा 15वा रिपोर्ट आला, त्यावरतीही EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढी संदर्भातील मुद्दा होता, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यावरती सरकारचा रिस्पॉन्स आलेला नाही. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून संसदेत जे लेखी आकडे सांगितले, या लेखी आकड्यानुसार सध्या 10,913 कोटी बेवारस पडून आहेत. म्हणजेच बेवारस EPFOच्या म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पडून आहेत, EPFOच्या तिजोरीमध्ये पडून आहेत, ज्यावर कोणीही अजूनही क्लेम केलेला नाही. त्याचबरोबर 31.86 लाख खाती ही ऑपरेटिव्ह आहेत, म्हणजेच इनऑपरेटिव्ह आहेत. तसेच त्यातील 7 लाख खाती ही 20 वर्षापासून अशीच पडून आहेत, तरी सुद्धा सरकारचं त्याकडे लक्ष नाही. म्हणजे तुम्ही बघितलं तर संसदेत सुद्धा कोणत्याही प्रकारचं EPFO संदर्भात कोणतीही मांडणी केली नाही. ज्या सदस्यांनी मांडणी केली त्याला श्रम व रोजगार मंत्र्यांनी आपल्या तेच उत्तर देऊन टाळाटाळी केली. मागे तर एका लेटरमध्ये त्यांनी असं सांगितलं, जे प्रेस नोट जारी झाली होती त्यामध्ये असं सांगितलं की आम्ही 37,000 पेन्शन देतो. आता 37,000 आतापर्यंत कोणत्या पेन्शनधारकाला पेन्शन आल्या, तुम्हीच आता कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता याचं उत्तर तर आम्ही सांगू शकत नाही, कारण तुम्ही त्याचा अनुभव घेत आहे. परंतु आम्ही जे रेकॉर्ड काढलेला आहे त्यानुसार कोणताही पेन्शनधारक आतापर्यंत 37,000 पेन्शन कोणीच घेतलेली नाही. अन्यथा निम्म्यापेक्षा जास्त पेन्शनधारक असे आहेत की ज्यांना फक्त 1000 रुपये पेन्शन मिळत आहे. त्यापेक्षाही जास्त पेन्शनधारक आहेत त्यांना 1000 पेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. मग मी आता जे आकडे सांगितले तो फंड जर सरकारकडे पडून आहे तर सरकार त्याची दखल का घेत नाही, त्याच्यावर कोणीच क्लेम केलं नाही तरी सुद्धा सरकार त्याची दखल का घेत नाही, यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित आहे. हा पैसा अशा कर्मचाऱ्यांचा आहे ज्यांनी नोकरी बदलली असता आपल्या त्या अकाउंटकडे लक्षच दिलं नाही. तो पैसा आहे तो मी आता जी रक्कम सांगितली. तसेच
काही जे कर्मचारी आहेत ते मृत्यू पावले, म्हणजे कर्मचारी एक्सपायर झाले, त्यांच्याही अकाउंटकडे कोणी लक्ष दिले नाही. अशा सर्वांचे पैशाची रक्कम ही एवढी आहे आणि त्याच्यावर क्लेम कोणीही केला नाही, तर सरकार याची सुद्धा दखल का घेत नाही? सरकारने सांगितले आहे की ज्यांना 1,000पेक्षा कमी पेन्शन आहे, आता मागे जेव्हा संसदेत प्रश्न वारंवार मांडण्यात आले तेव्हा फक्त एक उत्तर देण्यात आलं की ज्यांची पेन्शन 1,000पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ॲटो सेटलमेंटचं प्रोसेस चालू आहे आणि ती प्रोसेस लवकरच अंमलात येईल. म्हणजे आता यांना काय करायचं आहे, असे पेन्शनधारक जवळजवळ 7 लाखाच्या वरती पेन्शनधारक आहेत. तर बघा, असे पेन्शन ज्यांना कमीत कमी 300-400 पेन्शन येणारे पेन्शनधारक हे 7 लाखाच्या वरती पेन्शनधारक आहेत. अशा पेन्शनधारकांना तुम्ही शोधून तुम्ही त्यांचे ॲटो सेटलमेंट प्रोसेस करणार, तर त्यापेक्षा तुम्ही सर्वच EPS 95 पेन्शनधारकांना 7,500 पेन्शन केली तर काय बिघडणार आहे? कारण वरची ही रक्कम आहे तिथेही कोणी क्लेम केलेलं नाही, कारण त्यांच्या फॅमिलीला माहीतच नाही की त्यांचं अकाउंट EPS 95 पेन्शनसाठी आहे म्हणून. त्यासाठी त्यांनी सुद्धा क्लेम केलेला नाही, म्हणजे हा सुद्धा पैसा तिजोरीमध्ये सरकारच्या पडून आहे. बघा, जुन्या पेन्शननुसार पेन्शनमध्ये महागाई भत्ता इन्क्लूड केला जात होता, म्हणजे इन्क्लूड केला जातो. आता त्यानुसार बघितलं तर जर महागाई भत्ता दर 6 महिन्याने वाढतो, म्हणजे दर 6 महिन्याने तुमची पेन्शन तर इन्क्रीज होणार आहे. मग आता जुनी पेन्शन योजना कोणती होती? OPS. आता OPS मध्ये बरेच पेन्शनधारक आहेत किंवा कर्मचारी. आता दुसरी नवीन योजना सरकारने कोणती आणली? NPS. आता NPS मध्ये असं आहे की NPS ही पेन्शन कायमची आहे तशी राहणार, त्यामध्ये महागाई भत्ता इन्क्लूड नाही. आता सरकारने ही चुकवलं आहे, जे लपवलं आहे, पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं नाही. NPS बद्दल कोणालाही जास्त माहीत नाही, त्यामुळे बरेच कर्मचारी NPS मध्ये गेले असतील. परंतु आकडा बघितला तर मी मागच्या 2 महिन्यामध्ये एक व्हिडिओ NPS संदर्भात पोस्ट केला होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं की NPS मध्ये जाण्याची संख्या खूपच कमी आहे. कारण ज्यांना NPS ची पार्श्वभूमी माहीत आहे ते NPS मध्ये जाऊ शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट की NPS मध्ये जाऊ नका, कारण NPS मध्ये गेला तर तुम्हाला आयुष्यभर तेवढीच पेन्शन घ्यावी लागणार आहे, कारण त्यामध्ये महागाई भत्ता इन्क्लूड नाही. परंतु OPS जुनी जी पेन्शन आहे त्या पेन्शनमध्ये महागाई भत्ता इन्क्लूड आहे, त्यामुळे तुमचे चान्सेस आहेत तुमची दरवर्षी पेन्शन ही वाढणार आहे. परंतु EPS 95 पेन्शनधारकांचा जो अन्याय होत आहे तो अन्याय सहन करण्याच्या पलीकडे आहे, कारण त्यांनी मागे 9, 10 आणि 11 मार्चला जंतर मंतरला अशा भर उन्हामध्ये आंदोलन सुद्धा केलं. तेव्हा स्वतः वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की तुमच्या पेन्शन संदर्भात आम्ही विचार करू, तुमची मागणी उचित आहे, लवकरच तुम्हाला कळवू. त्यानंतर डेडलाईन दिली होती 2 एप्रिल. 2 एप्रिलला सुद्धा काहीच झालं नाही. त्यानंतर संसदेची काही बिलं राहिली होती, ती बिलं 3 दिवसामध्ये पास करायची, त्याबद्दल संसद भरवण्यात आली पुन्हा 18 तारखेला, 18 तारखेला, 16, 17 आणि 18 तारखेला, आणि 18 तारखेला भरवण्यात आली. त्यामुळे बऱ्याच EPS 95 पेन्शनधारकांना वाटलेलं की यामध्ये तरी सरकार काहीतरी EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात सांगेल, परंतु सरकारने यामध्ये EPFOचा कोणताही मुद्दा काढला, म्हणजे कर्मचाऱ्यांचा नाही आणि पेन्शनधारकांचा नाही. तर हा मोठा अन्याय आहे. तर EPS 95 पेन्शनधारकांचं ही पार्श्वभूमी त्यांना माहीत असणं हे गरजेचं होतं, कारण हे जे आकडे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत हे आकडे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण या इतक्या मोठ्या आकड्यावर अजूनही कोणी क्लेम जर केला नसेल तर हे पैसे सरकारच्या तिजोरीत असेच आहे. तर EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायला सरकारचं काय जातं? सरकारला स्वतःचा तर पैसा द्यायचा नाही, त्यांचाच फंड त्यांनाच द्यायचा आहे, तरी सुद्धा सरकार तो पैसा देत नाही. आता आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ही जी आकडे सांगितलेले आहेत ते आकडे पूर्ण कॅल्क्युलेट माहिती काढून सांगितलेले आहेत. तुम्हाला आणखी काही माहिती माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, कारण तुम्ही स्वतः एक मेंबर आहात, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती असू शकते. परंतु काही EPS 95 पेन्शनधारकांना काहीच माहीत नसल्यामुळे आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांच्या घरातील EPS 95 पेन्शनधारक होते परंतु ते आता हयात नाहीत, अशा EPS 95 पेन्शनधारकांच्या फॅमिलीनं क्लेम केलं तरी त्यांना सुद्धा पेन्शन ही मिळू शकते, त्यामुळे ते क्लेम सुद्धा
करू शकतात. सो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी. तुमचं यावरती मत काय आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.